नमस्कार. तुम्हाला पाहता क्षणी कळालं असेल, की आज मी तुम्हाला कोणता पदार्थ दाखवणार आहे. ते म्हणजे बटाट्याचे पांढरे शुभ्र असे बनवलेले बटाट्याचे चिप्स. हे वर्षभर टिकतात. वर्ष काय हो 2 वर्ष टिकतात. तुम्ही नक्की अशा प्रकारे बनवून पहा आणि वर्ष काय 2 वर्ष असे पांढरे शुभ्रच हे राहतात. जर तुम्ही थोडीशी काळजी घेतली, की बटाट्याचे चिप्स अजिबात हे काळे पडत नाहीत. वर्षभर टिकतात आणि तळले तरीसुद्धा हे पांढरे शुभ्रच होतात. तर टोटल इथे मी 7 किलोचे हे बटाटा चिप्स बनवणार आहे. बटाटे बाजारातून आणताना सुद्धा एकदम इंदोरी बटाटा मिळाला तर अतिउत्तम आहे. त्याचे चिप्स एकदम छान होतात. तर हा इंदोरी बटाटाच मी घेतलेला आहे. तुम्हाला कोणता मिळेल तो तुम्ही घेऊ शकता. असं नाही आहे की इंदोरी घेतला कीच पांढरे शुभ्र होतात असे नाही. पण इंदोरी थोडेसे असे चवीला गोड जास्त नसतात आणि चवीला भरपूर छान लागतात याचे चिप्स केले की. त्यामुळे मी इथं इंदोरी बटाटा घेतलेला आहे. तर आता हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपल्याला. शक्य असला तुम्ही अर्धा ते पाऊण तास हे पाण्यामध्ये ठेवू शकता. म्हणजे याची माती वगैरे असते ते निघून जाते. पण मी आता हातानेच हे बटाटे सगळे धुवून घेणार आहे. आता या बटाट्याला जास्त काही माती नाही तरीसुद्धा आपल्याला हे बटाटे धुवावे लागणारच आहेत. म्हणजे याला माती वगैरे लागलेली असते ती निघून जाते आणि आपल्याला सालं काढण्यासाठी सुद्धा व्यवस्थित अशी सालं काढली जातात. त्यामुळे बटाटे चांगले असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 1 ते 2 पाण्याने आपल्याला ही बटाटे चांगले असे धुवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी सगळे बटाटे हे धुवून घेतलेले आहेत. आता हे एका म्हणजे पाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि यातलं जे पाणी आहे ते काढून टाकायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे मी एका इथे मी बुट्टी घेतलेली आहे. त्या बुट्टीवर हे बटाटे काढलेले आहेत आणि जे माती निघालेलं पाणी होतं ते आता आपल्याला टाकून द्यायचं आहे. तर आणखीन मी स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. आता स्वच्छ पाणी यासाठी घेतलेलं आहे की आपण बटाट्याची सालं काढून या स्वच्छ पाण्यामध्ये ठेवणार आहे. तर आपल्याला आता सर्वप्रथम आधी साली काढून घ्यायच्या आहेत बटाटे आणि या अशा प्रकारे जे बटाट्याला चिरा वगैरे पडलेल्या असतात त्यासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर इथे मी तुरटी घेतलेली आहे. तुरटी 1 ते 2 वेळा या पाण्यामध्ये फिरवून घेणार आहे. म्हणजे बटाटा आपला काळा अजिबात पडणार नाही. यासाठी आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये तुरटी ही फिरवून घ्यायची आहे आणि राहिलेला जो खडा आहे तो सुद्धा आपल्याला परत लागणार आहे. तो मी असाच ठेवून घेणार आहे. तर आता सगळ्या बटाट्यांची मी सालं काढून घेणार आहे. तर सालं काढताना सुद्धा जो किडका वगैरे असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे बटाटा. म्हणजे आपल्या बटाट्याचे वेपर्स एकदम छान आणि एकसारखे होतात. तर अशा प्रकारे आपल्याला ही सालं काढून घ्यायची आहेत बटाट्याची. सालसुद्धा इतकी कठीण नाही आहे, एकदम मऊच साल आहे. आता बटाटे थोडेसे मोठे आणि टणकदार आणले की चिप्ससुद्धा पाडण्यासाठी आपल्याला मदत होते. छोटे बटाटे घेतले की काय होतं की थोडेसे तुरटसुद्धा असतात ते बटाटे कधी-कधी. त्यामुळे वेपर्स पाडण्यासाठी मोठेच बटाटे शक्यतो करून घ्यायचे. तर अशा प्रकारे सगळ्या बटाट्यांची मी सालं काढून घेणार आहे. आता या सालींचं काय करायचं ते सांगते. तुमच्याकडे वगैरे झाडांच्या कुंड्या वगैरे असतील तर त्या झाडांच्या कुंड्यामध्ये हे तुम्ही टाकू शकता किंवा कंपोस्ट वगैरे याचं बनवू शकता. खूप उत्तम याचं कंपोस्ट वगैरे होतं. तर अशा प्रकारे मी सगळ्या ह्या बटाट्याच्या साली काढून घेणार आहे आणि लगेच आपल्याला हे पटकन हे स्वच्छ पाण्यामध्ये बटाटे टाकायचे आहेत. म्हणजे अजिबात काळे पडणार नाहीत. तर इथे माझे सगळ्या बटाट्यांच्या साली काढून झालेल्या आहेत आणि हे एखाद्या कुंडीमध्ये टाकायचं आहे. नाहीतर याचं आपण कंपोस्ट बनवू शकतो. तर इथे आता आपल्याला चिप्स पाडून घ्यायचं आहे. तर चिप्स पाडण्यासाठी सुद्धा मी इथे स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्या स्वच्छ पाण्यामध्येच आपल्याला हे चिप्स पाडून घ्यायचं आहे. अजिबात बिलकुलसुद्धा वापरलेलं पाणी घ्यायचं नाही. स्वच्छच पाणी घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस बटाट्याचे चिप्स पाडताना. तर यामध्ये सुद्धा मी तुरटी फिरवून घेतलेली आहे. तर तुरटी वापरणे फार गरजेचे आहे. त्याने आपले चिप्स जे असतात ते अजिबात काळे पडत नाहीत. त्यासाठी आपल्याला इथे तुरटी वापरायची आहे. आपल्या आई किंवा आपल्या आजी करताना तुम्ही पाहिलंच असेल की थोडीशी तुरटी वापरत होते. त्यामुळे त्यांचे बटाट्याचे चिप्स एकदम उत्तमरित्या पांढरे शुभ्र होत होते. इथे माझ्याकडे चिप्स पाडण्याची किसणी आहे. त्या किसणीनेच मी हे चिप्स पाडून घेणार आहे. ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे चिप्स पाडून घ्यायचे आहेत. बटाटा आडवा करून पाडले की भरपूर असे मोठे पडतात आणि बटाटा उभा धरले की एकदम बारीक आपल्याला जसे हवे तसे हे पडतात. तर आपल्याला बटाट्याची चिप्स पाडताना सुद्धा एक काळजी घ्यायची आहे. जास्त पातळही पाडायची नाहीत आणि जास्त जाडसुद्धा पाडायचे नाहीत. म्हणजे आपल्याला चिप्स जेव्हा तळतो आपण तेव्हा असे खाण्यासाठी एकदम कुरकुरीत लागतात. त्यामुळे आपल्याला बटाट्याचे चिप्स हे एकसारखेच पाडायचे आहेत. तर अशा प्रकारे मी सगळे हे चिप्स पाडून घेतलेले आहेत, पाहू शकता. आता आपल्याला या तुरटीच्या पाण्यात जे बटाटे आपण टाकले होते ते पाणी आता आपण चेंज करायचं आहे. मी यातलं पाणी आता आणखीन एकदा स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये हे बटाट्याचे चिप्स टाकणार आहे.
म्हणजे जे आपण तुरटीचं पाणी घेतलं होतं ते आता आपण काढून टाकायचं आहे आणि एकदम स्वच्छ पाण्यामध्ये टाकायचं आहे. आता इथे मी अजिबात इथे तुरटीचं पाणी वापरलेलं नाही, एकदम आपलं जे रेग्युलरचं पाणी असतं तेच घेतलेलं आहे. आता इथे तुम्हाला तुरटी वापरण्याची गरज नाही. एकदम पांढरे शुभ्र चिप्स होतात. इथे बघू शकताय कलर अजिबात इथे बदललेला नाही बटाट्यांचा. आणि जे आपले तुकडे होते ते मी अजिबात यामध्ये वापरणार नाही, कारण की आपल्या ह्या बटाटे जे चिप्स पाडलेले आहेत त्याला चिटकू शकतात. त्यामुळे आपल्याला इथे जो किस वगैरे तुकडे वगैरे निघालेले आहेत त्याची तुम्ही भाजी वगैरे करून खाऊ शकता. तर इथे मी निघालेले जे तुकडे होते ते बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि एकदम स्वच्छ पाण्यामध्ये आपले हे चिप्स टाकलेले आहेत. तर इथे 2 पातेले मी इथे पाणी ठेवणार आहे. इतक्या पाण्यामध्ये आपले बटाट्याचे चिप्स हे शिजून तयार होतात. तर आपल्याला पाण्याला छान अशी उकळी आणायची आहे. 5 ते 10 मिनिटामध्ये ही उकळी येते. तर उकळी यायच्या आधी मी इथे मोठं मीठ घेतलेलं आहे. मोठा 1 चमचा यामध्ये मीठ टाकलेलं आहे, कारण की बटाटा हा मीठ भरपूर शोषून घेतो. त्यामुळे आपल्याला मीठ इथे 2 ते 3 वेळा बटाट्याचे चिप्स काढले की थोडंसं टाकायचं आहे. तर इथे मी टोटल 2 वेळा हे मीठ टाकणार आहे. आता 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा मीठ टाकणार आहे 1 चमचा. तर आपल्याला बटाट्याचे इतके असे शिजवून घ्यायचे आहेत. 35 ते 40% हे बटाटे आपल्याला यामध्ये चिप्स हे शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकताय आपली ही जी झारी आहे ती एकसारखी अशी हलवत राहायचं आहे, म्हणजे आपले सगळे बटाट्याचे चिप्स व्यवस्थित एकसारखे असे शिजले जातील. यासाठी आपल्याला ही झारी अजिबात थांबवायची नाही. अशी फिरवून फिरवून आपल्याला हे बटाट्याचे चिप्स हे शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकताय कलर बिलकुल आपल्या ह्या बटाट्याच्या चिप्सचा बदललेला नाही. आणि आता एक उकळी आली की आपल्याला हे बटाट्याचे चिप्स हे काढून घ्यायचे आहेत. तर प्रत्येक वेळेस जेव्हा आपण चिप्स शिजले आहेत का नाही ते पाहायचं आहे. अर्धे कच्चे शिजवून घ्यायचे आहेत. आपल्याला पूर्ण हे बटाट्याचे चिप्स शिजवून घ्यायचे नाहीत. तर अर्धे कच्चेच हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. जवळजवळ 35 ते 40% शिजले की आपल्याला हे बटाटे चिप्स एखादी दुर्डी वगैरे घ्यायची आहे. आमच्याकडे दुर्डीच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा सांगा. आणि तुमच्याकडे बटाटा कसा किलो मिळतो ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी जवळजवळ सगळे चिप्स अशाच प्रकारे हे शिजवून घेणार आहे. 30 ते 35%च आपल्याला हे बटाट्याचे चिप्स शिजवून घ्यायचे आहेत. तर तुमच्याकडे कोण नसेल तर तुम्ही 2 ते 3 घाणे असे काढून तुम्ही हे सावलीमध्ये सुद्धा वाळवू शकता. पण सगळ्यात उत्तम म्हणजे उन्हामध्येच हे चिप्स आपल्याला हे वाळवायचे आहेत. तर उन्हामध्ये चांगले असे पसरून घ्यायचे आहेत आणि पटकन गरम गरम आहे तोपर्यंत पसरलं की काय होतं की अजिबात जे चिप्स असतात ते एकमेकाला अजिबात चिटकले जात नाहीत. तर उन्हामध्ये पटकन पसरून घ्यायचे गरम आहेत तोपर्यंतच. तर अशा प्रकारे मी एक इथे बुट्टी घेतलेली आहे आणि त्या बुट्टीमधनं सगळं पाणी हे निघलं जातं आणि अशा प्रकारे मी ही उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. हे काम माझी मुलगी करत आहे, पाहू शकता. आणि तिने व्यवस्थित असे सगळे बटाट्याचे चिप्स व्यवस्थित असे पसरलेले आहेत. तर हे असे एकमेकाला असे चिटकलेले असतात, ते सगळे सुट्टे सुट्टे करून आपल्याला हे उन्हामध्ये चांगले असे वाळवून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे प्लॅस्टिकचा कागद वगैरे असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही हे वाळवायला घालू शकता. पण मला सगळ्यात भारी ही साडी जी आपली जुनी असते त्याला मी धुवून घेतलेली आहे आणि त्या साडीवरतीच असं पसरवलेलं आहे, कारण की चिप्स हे भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे साडीवर भरपूर असे बसतात. तर 2 ते 3 ह्याला ऊन चांगली कडकडीत द्यायची आहेत. तर इथे बघू शकताय कलर वगैरे अजिबात आपल्या ह्या चिप्सचा चेंज झालेला नाही. अगदी पांढरे शुभ्र पाहिजे तसे हे चिप्स झालेले आहेत. तर आता आपण हे तळून पाहणार आहोत. तर प्रत्येक चिप्स हा वेगवेगळा झालेला आहे आणि अजिबात एकामेकाला असा चिटकलेला नाही. चला तर मग आता आपण हे चिप्स तळून बघूयात. तर तेल तापवताना सुद्धा एक काळजी घ्यायची आहे, जास्त कडकडीत तेल करायचं नाही, नाहीतर आपले चिप्स हे लाल होतात. तर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, एकदम कडक करून तेल जास्त घ्यायचं नाही. मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे आहेत. बघू शकताय. तर मी ते अशा प्रकारे हे बटाट्याचे चिप्स हे तळून घेतलेले आहेत. तर पांढरे शुभ्र आपले हे बटाट्याचे चिप्ससुद्धा तयार आहेत आणि या उन्हाळी वाळवणातला हा माझा पहिला पदार्थ झालेला आहे. तुम्हाला आणखीन कोणता पदार्थ पाहायचा आहे का ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. मी नक्कीच तुमची फरमाईश ही पूर्ण करेन. तर अशा प्रकारे हे सगळे वेफर्स मी तळून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणारसुद्धा आहे कलर वगैरे किती छान आलेला आहे. तर इथे मी मीडियमच गॅस ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरतीच मी हे चिप्स तळून घेतलेले आहेत. इथे बघू शकताय पांढरा शुभ्र आपला चिप्सचा कलर वगैरे आहे. तर या उन्हाळी वाळवणात ह्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा
आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल